माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. प्रथम स्कंद भाग 4 परीक्षिताची कथा. सूत सांगत होते, पांडवांच्या निद्रिस्त मुलांना अश्वत्थामाने ठार मारले. अश्वत्थाम्याबरोबर अर्जुनाने युद्ध केले. आत्मरक्षणासाठी अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडले, पण अर्जुनाने ब्रह्मास्त्राचा उपयोग करून दोन्ही ब्रह्मास्त्रे निष्प्रभही केले. अर्जुनाने त्याला पकडले. गुरुपुत्र ब्राह्मण म्हणून त्याला दयेने सोडून देण्याचा अर्जुनाचा बेत होता. द्रौपदी अपत्यहीन झालेली एक जननी, तिने त्याचा सन्मान करावा, सोडून द्यावे असा हट्ट धरला. कृष्णाने अर्जुनाला विप्रवधापासून परावृत्त केले. भीमाने मात्र त्याला मारावे असे सांगितले. अश्वत्थाम्याच्या मस्तकावर एक दिव्यमणी होता. तो काढून घेऊन अर्जुनाने त्याला सोडून दिले. भारतीय युद्धानंतरची ही गोष्ट होय. अभिमन्यूला रणात विरंगती प्राप्त झाली होती. उत्तरा ही त्याची पत्नी. पांडवाचे सर्व वंशज मृत झाले होते. पांडवांचा निरोप घेऊन कृष्ण सात्यकी व उद्धवासह द्वारकेस निघाले होते. तोच उत्तरा धावत तेथे आली. कातर स्वरात तिने प्रार्थना केली, जगदीश्वरा, सूर्यासारखे तेजस्वी काहीतरी माझ्याकडे धावत येत आहे. मला संरक्षण द्या, मला ते जाळेल आणि माझ्या उदरातील पांडवाच्या वंशाचा दीप, माझा गर्भ तोही नष्ट करील. देवा, निदान त्या गर्भाचे तरी रक्षण करा. तिची मुद्रा भयभीत झाली, डोळे विस्फरले. श्रीकृष्ण समजून चुकले. हा अश्वत्थाम्याचा जळफळाट होता. अर्जुनाने दया केली, त्याला सोडून दिले, पण त्याचा द्वेष नष्ट झाला नव्हता. उत्तरेच्या गर्भावर त्याने ब्रह्मास्त्राचा पुन्हा प्रयोग केलेला होता. उत्तरेच्या गर्भाचे रक्षण श्रीकृष्णाने सूक्ष्म रूपाने गर्भाभोवती सुदर्शनासहित सतत फिरत राहून केले. ब्रह्मास्त्र सुदर्शनातच विलीन झाले. उत्तरेच्या गर्भात कोण होता? शौनकादी ऋषीजन हो, तोच परीक्षित राजा होता. कोण? परीक्षित राजा. कुंती त्यावेळी कृष्णाची स्तुती करून म्हणाली, कृष्णा, आम्हाला प्रत्येक संकटाच्या वेळी तू सुरक्षित ठेवले. संकटात माणसाला परमेश्वराची आठवण होते. म्हणूनच असे म्हणायचे वाटते की हे परमेश्वर रूपी श्रीकृष्णा, आम्हाला वारंवार संकट यावी, संकट लाभावी, म्हणजे तुझ्या आठवणी काढून आम्ही तुलाच हाक मारू. तुझे विस्मरण घडत असेल तर सुखही आम्हाला नको. वंशाचा संहार धर्माने आपल्या डोळ्यांनी पाहिला होता. तो कुरुक्षेत्रात बाणशयीवर पडलेल्या इच्छा मरणी भीष्माच्या दर्शनास गेला. धर्माचे मन उदास झाले. कृष्ण पांडवी तिकडे गेले. भीष्मांनी धर्माला मनाचे सांत्वन करणारा राजनीती, धर्म, तत्व, प्रवृत्ती, निवृत्ती, विविध आश्रम धर्म यांचा उपदेश केला. उत्तरायण लागले. भीष्मांना देवयान पंथाने मरणोत्तर गती हवी होती. ते अष्टवसूपैकी एक होते. त्यांनी स्वेच्छेनेच शरशय्येवर कुरुक्षेत्रात देह सोडला. त्यावेळी श्रीकृष्ण प्रत्यक्षच त्यांच्या दृष्टीसमोर होता. श्रीकृष्णाने धर्माला विषण्णतेपासून सोडविले. धर्म सुखाने राज्य करू लागला. काही दिवसांनी पांडवांचा निरोप घेऊन कृष्ण द्वारकेला गेला. त्यावेळी पांडवांना फारच वाईट वाटले. श्रीकृष्ण जितका अधिक काळ राहील तेवढे त्यांना हवेच होते. पण द्वारकेला श्रीकृष्ण गेला, तो सर्वांचे मन शांत करून गेला. शौनकांनी आठवण करून देत सुतांना विचारले, आपण कृष्णाचे वर्णन अधिक करणे साहजिकच आहे. ते म्हणाले, पण परीक्षिताचा जन्म कसा झाला ते सर सांगा, आम्हाला उत्सुकता वाटत आहे. होय, सांगतो थांबा. सुत म्हणाले, आपल्या भोवती कुणीतरी अति सुंदर स्त्री, तेजस्वी, लघु आकृतीचा श्याम सुंदर पितांबरधारी असा देव सदृश मनुष्य फिरत आहे. त्याच्या उजव्या हातात गरगर फिरणारे चक्र असे त्या गर्भस्थ बालकाने पाहिले. त्याच्या लक्षात ते स्वरूप राहिले. यथाकाल उत्तरा प्रसूत होऊन तिला पुत्र झाला. तो मोठा शुभलक्षणी चक्रवर्ती राजा होईल असे ज्योतिषांनी सांगितले. गर्भावस्थेत त्याने श्रीकृष्णाला पाहिले होते, म्हणून त्याचे नाव परीक्षित म्हणजे पूर्ण पाहणारा असेच रूढ झाले. धर्मराज युधिष्ठिराला सुंदर शिवलक्षणी नातू पाहून आनंद झाला. आपल्या हातून आप्तजनांची हिंसा झाली म्हणून धर्माच्या मनात चुटपुट लागली होती. त्याने मनाची चुटपुट काढून टाकण्यासाठी त्यानंतर 3दा अश्वमेध यज्ञ केला. त्यावेळी श्रीकृष्ण स्वतः उपस्थित होते.
त्यानंतर अर्जुनासह ते द्वारकेस गेले. विदुरही तीर्थयात्रेसाठी गेला. वाटेत त्याला उद्धव भेटला. उद्धवाजवळ भगवत भक्तीचे वार्तालाप करून पुढे भगवान मैत्रेयाजवळ विदुराने आत्मज्ञान श्रवण केले. विदुर परत हस्तिनापुराला आला. त्यावेळी धर्माने तीर्थयात्रेची व यादवांची सर्व चौकशी केली. विदुराने सर्व वर्णन केले, पण यदू कुळाचा नाश झाला हे वृत्त मात्र धर्माला सांगितले नाही. कारण काय हो? कारण धर्म आधीच उदास झालेला, त्यात कृष्णाच्या वंशावर त्याचे अपार प्रेम, त्यामुळे त्याला फार दुःख झाले असते. कलियुगाच्या प्रभावामुळे विदुरालाही जीव नकोसा झाला होता. धृतराष्ट्राजवळ त्याने धर्माचे हस्तिनापूर सोडून जाण्याची गोष्ट काढली. 100 पराक्रमी पुत्र मरण पावले. ज्या पांडवांची वैर केले त्यांच्याच आधाराने राहावे लागेल. भीमाच्या कृपेवर 4 घास मिळतील तेवढे घ्यावे. कुत्र्याच्या मुलाने जगावे, यात काय पुरुषार्थ? अंध धृतराष्ट्राला विदुराने अनेक प्रकाराने युक्तीने समजावून सांगितले. आता गांधारीसह येथून निघून जाऊन या. अरण्यात राहून ईशचिंतनात उरलेले आयुष्य काढूया. विदुर म्हणाला, हो ना. करता करता धृतराष्ट्र जायला तयार झाला. एका रात्री धृतराष्ट्र गांधारी यांना घेऊन विदुर हस्तिनापुराहून गुपचूप दूर निघून गेला. धर्माने त्यांच्या राजगृह प्रवेश केला. तो दुसऱ्याच दिवशी नित्य दिनक्रमाप्रमाणे वृद्धांना नमस्कार करण्यासाठी तो तेथे तिघेही नव्हते. धर्माने हका मारल्या, विदुर काका, अहो धृतराष्ट्र काका, अहो गांधारी देवी. फक्त त्याच्याच हाकांचे पडसाद भिंतीतून म्हटले. संजय पुढे आला. तोच उरला होता. तिघेजण तीर्थयात्रेला गेले. त्याने नमनपूर्वक विधित केले. धर्मराजाला धक्काच बसला. हेही श्रेय हरपले. त्याला शोक झाला. संजयाच्या अश्रूबरोबरच धर्मराजाचे अश्रू आंधळ्या धृतराष्ट्रासाठी, डोळ्यावर पट्टी बांधणाऱ्या साध्वी गांधारीसाठी, पांडव हितेची यम धर्मरूपी विदुरासाठी वाहत राहिले. त्यांच्या मनासमोर सारा इतिहास, सुखदुःखाचे सारे प्रसंग उभे राहिले. देवर्षी नारद अशावेळी तेथे आविर्भूत झाले. धर्माचे सांत्वन करून ते म्हणाले, युधिष्ठिरा, मनातील शोक काढून टाक. वीर मरण कुणाला चुकले नाही रे. हिमालयाच्या दक्षिणेस गंगा नदी जेथे 7 प्रवाहांनी वाहते, तेथे धृतराष्ट्र विदुर अग्निहोत्र करीत आहे. पुढे कशाची त्यांना वासना उरलेली नाही. या 5च दिवसांनी अंध धृतराष्ट्र गांधारी स्वेच्छेने देह सोडून जातील. विदुरही तीर्थयात्रेला निघून जाईल. या जगात कोण चिरकाल टिकला आहे? सर्व मर्त्य आहेत. तू रडू नको. तुझेही मन अनासक्त ठेव. धर्मराजाचे नारदांनी सांत्वन केले खरे, पण विमनस्क धर्म पंखहीन गरुडाप्रमाणे असहाय्य दिसत होता. अर्जुन द्वारकेला गेला होता. पुष्कळ दिवस झाले तो येत नव्हता. त्याची वाट पाहता पाहता धर्म काळजी करू लागला. 7 महिने गेले. भीमाजवळ धर्माने आपली चिंता बोलून दाखवली. मनात नाना शंका कुशंका येऊ लागल्या. अपशकुने होऊ लागले. कृष्णाचे अवतार लीला समाप्त झाली की काय? अर्जुनाचे काही बरे वाईट तर नाही झाले. मन चिंती ते वैरीन चिंती. धर्माचे मन व्याकुळ झाले होते. नकुळ सहदेवांना जवळ बसवून तो वारंवार अर्जुनाच्या आठवणी काढू लागला. भीमाने सरळ मन वडील भावाचे सांत्वन करण्यास शब्द शोधित होते. द्रौपदीच्या मनची गोष्ट ती कोणाजवळ बोलणार हो? कृष्ण तिच्या दैवी नात्याने भाऊ होता. भूभार उतरवण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी जगताच्या रंगभूतीवर आलेली नरनारायण म्हणजेच अर्जुन कृष्ण हे तिला माहीत होते. आणि ती त्यांचीच तपस्या यज्ञातून अवतीर्ण झालेली होती. संहाराला निमित्त कारण होणारी शक्ती होती. कृष्ण रूपात तिचा बंधू, अर्जुन रूपात तिचा पती, द्रौपदी ही त्यांची शक्ती. कृष्ण अर्जुनाबद्दलची तिची काळजी लौकिक अलौकिक दोन्ही प्रकारची होती. अशाच एका दिवशी दूताने पुढे येऊन धर्माला वृत्त सांगितले, धनुर्धरांचे अग्रणी महाराज अर्जुन द्वारकेहून येत आहेत आणि त्यांची मनस्थिती ठीक नाही. धर्मराजाची आतुरता विषादाला पोवरवर घेऊन मुख्य द्वारापर्यंत गेली होती आणि संगतीचे थोडेसे सैन्य मागे ठेवून अर्जुन पुढे आला. आपला भाऊ भेटल्याचा आनंद धर्माच्या डोळ्यात डोकावत होता. पण अर्जुनाची अवस्था वराच्या कोसळलेल्या वृक्षासारखी दिसत होती. काय सांगावे, प्रथम कोणी बोलावे? जन्मभर संगतीत राहिलेले धर्म अर्जुन मुहूर्त मात्र स्तब्धच होते. भीम, नकुल, सहदेव आसमंती बसले होते. द्रौपदीच्या विषमतेला मर्यादेने बाण घातलेला होता. कृष्णाचेच कुशल प्रथम विचारायचे होते, तरी विघ्नशंकी धर्माने अवांतर चौकशी आस्थेने केली आणि सरते शेवटी भीतभीतच प्रश्न विचारला, अर्जुना, बाकीचे सगळे सांगितलेस?
आता सांग, कृष्णाच्या संगतीत तुझे महिने दिवसासारखे कसे गेले ना? कृष्ण कसा आहे मला त्याचे वृत्त कळायला हवे. याच प्रश्नाला अर्जुन भीत होता. तो फक्त एवढेच म्हणाला, महाराज, श्रीकृष्णाची आपली आता ताटातूट झाली. होय, आता यदुराई नाही, आता सारथी नाही, आपला कर्णधार नाही, माझा प्राण नाही, द्रौपदीचा भाऊ नाही, पांडवाचा मित्र नाही, दिवा नाही, अंधार आहे. तो नसता तर अर्जुन ठरलाच नसता. आठवणी अश्रूत मिसळून बाहेर पडत होत्या. पांडवांचा शोक असीम होता. किती वेळा कृष्णाने आपल्याला वाचविले. पांडवांनी स्मरण करता करता कृष्णमय झालेल्या मनाने राज्यत्याग करायचे ठरवले. साऱ्या यादवांचा आपापसात लढून कसा नाश झाला. शेवटी व्याघांचा बाण लागून कृष्णाचा अंत कसा झाला ते अर्जुनाने हळूहळू सर्वांना सांगितले. हस्तिनापूर सोडून धर्म निघाला. चारी भाऊने निघालेले. द्रौपदी निघाली तर सर्व तऱ्हेचे गृहस्थाचे संस्कार त्यांनी टाकून दिले. उत्तर दिशेने ते चालत निघाले. कृष्णही गेला. आता येथे काय आहे? महाप्रयाण. पाय थकून शरीर गतप्राण होईपर्यंत चालत राहणे. कुणाचे किती सत्व किती पुण्य असेल केवढा तो उत्तरेकडे चालणार. मनी कृष्णाचे चरण, पुढे स्वेच्छेचे मरण. हिमालय शुभ्रतेची गगनस्पर्शी उंची, उत्तुंग लिफ्ट विलोभनीय पृथ्वीचा मानदंड, देवतांचे निवासस्थान, तेथून पुढे स्वर्गमाथा. चालत 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 ते 5 पांडव, 6वी द्रौपदी, राजमुकुट विरक्त झालेली, धर्मानुसारी सर्व शक्ती जगाकडे पाठ फिरवून निघून गेल्या. एकामागून एक यमधर्मही विदुराचा देह सोडून प्रभास क्षेत्रातून आपल्या लोकात गेला. परीक्षिताचे हस्तिनापूर. येथून पुढे त्या पुण्यवंत पराक्रमी पुरुषाचे चरित्र वास सांगतो. सूत शौनदिकांना सांगत होते. ऐकणाऱ्यांना हुरूर लागली होती. आपल्याला सुद्धा हुरूर लागली. यादवा सकट कृष्णाचा, आप्त सकट कौरव पांडवांचा, पुण्याईस सकट धर्मशलतेचा युगांत ऐकताना हृदय व्यथित झाले होते. एक मोठी परंपरा पाठीशी घेऊन परीक्षित रक्तलांछित धरित्रीवर सत्कर्माचा वर्षाव करून प्रजांना सुखी करीत होता. प्रजाजनांच्या तोंडी अजून पांडवांच्या कथा, कृष्णाची पराक्रम आणि पृथ्वीच्या वेथा ताज्या आठवणी म्हणून घोळत होत्या. परीक्षितेच्या कानी त्याच गौरव गाथा नित्य पडत होत्या. दिग्विजयाला निघाला तरी जय जयकार पूर्वजांचाच होत होता, कृष्णाचाच होत होता. त्याचे मन भक्तीने भरून गेले होते. साम्राज्यात कलीचा प्रवेश झाल्याचे त्याला कळले होते. नगरातून धर्माचे रक्षण करीत त्याचा रथ चालला होता. जनमे जयादी त्याच्या 4ही पुत्रांना धन्य धन्य वाटत होते. मार्गात त्याला एक आश्चर्य वाटले. एक जैल फक्त एकाच पायावर चालत होता. एक बैल फक्त एकाच पायावर चालत होता. खरोखर आश्चर्य. एका वृद्ध क्षीण धेनू बरोबर बोलत होता. तो धर्म होता. ती धेनू पृथ्वी होती. परीक्षितीला त्याची भाषा कळत होती. बैल त्या धेनूला विचारित होता, कल्याणी, तू कुशल आहेस ना? तुझे मुख चिंतेने काळवटलेले दिसते. तुझ्या मनात काहीतरी दुःख झालेले दिसते. तू माझी तर काळजी करीत नाही ना? माझे 3 चरण लुप्त झाले, एकच उरला म्हणून दुःख झाले का तुला? हा आता लक्षात आले. कृष्ण परमात्मा तुला सोडून गेला म्हणूनच तू उदास झाली वाटते. धेनुरूप पृथ्वी म्हणाली, ज्याच्या पराक्रमामुळे प्रभावामुळे तुझे 4ही चरण चांगले होते. साऱ्या जगतात धर्माची चतुर्रस प्रतिष्ठापना होती. तो कृष्णच अवतार संपवून गेला. आता कलियुगाचा अंधारच पुढे काय? म्हणूनच मला फार दुःख. वत्सा धर्मा, तुझी पुन्हा पूर्वस्थिती केव्हा येईल? परीक्षित ऐकत होता. आपले कार्य त्याला मनोमन उमजले. धेनुरूपी पृथ्वीला त्याने वंदन केले. वत्सरूप धर्माला त्याने वंदन केले. त्यांची भाषा, त्यांचा संदेश त्याच्या हृदयात जाऊन बसला. कलियुगाचा अंधार आपण तो किती दूर करू शकतो? परीक्षित पुढे चालला आणि पुन्हा त्याला आणखी एक आश्चर्य वाटले. एक ऋषभ, एक धेनू, ती मायलेकर होती. त्यांच्या मागून हातात काठी घेऊन एक राजासारखा वेश केलेला माणूस धावत होता. त्यांना मारित होता. गाय वासरू धडपडत मार खात होते, हंबरत होते. तो माणूस काळा का भिन्न होता. राजाचा वेश होता, पण मुद्रा क्रूर निठावलेली दिसत होती.
परीक्षितेला अत्यंत संताप आला. त्याने त्याला अडवले, त्याची काठी हिसकावून घेतली. गाईला आणि वासराला त्याने ओळखले. ती गाय पृथ्वी होती, तो ऋषभ धर्म होता. ज्याच्या राज्यात प्रजेला त्रास होतो तो राजा कसला. दुष्टांचे परिपत्य करणे राजाचे कर्तव्य. त्याने ऋषभाला दुःखापासून सोडविले, पण ऋषभ रूपधर्माने परीक्षिताला दुःखाचे कारण कोणाला माहीत नाही असे सांगितले. त्याने परीक्षिताला ज्ञान दिले. धर्मरूपी ऋषभाचे 4 चरण असतात: तप, पवित्रता, दया, सत्य. कलियुगात फक्त सत्यच उरले. एकच चरण उरला. कलियुग तर त्याचा नाश करण्याचा यज्ञ करीत आहे. परीक्षिताने त्या राजवेशधारी माणसाला धरले. त्याला मारण्यासाठी आपले कडंग उपसले. तो माणूस म्हणजे मूर्तिमंत कलीच होता. आता आपण मरणार म्हणून कली परीक्षिताचा पाया पडला, शरण गेला. मला मारू नको, तू मला कुठेतरी राहायला जागा दे, त्याने विनवले. परीक्षित महाज्ञानी होता. त्याने पूर्ण विचार केला. कलीला त्याने म्हटले, अरे तुझ्यामुळे तर मानवाचा ऱ्यास होत आहे. माझ्या कला वर्तनात ब्रह्मावर्तनात तुला कशी जागा देऊ. तू दुसरीकडे जा. कलीमुळेच लोकांची बुद्धी नष्ट होते. पण शरणागताला भय दिलेच पाहिजे. शिवाय तुझेही काही सद्गुण मला माहीत आहे. आता असे करतो ते पहा. हे पहा, तू 5 स्थानात राहा. माझे कुठेही राहू नको. बाकी कुठेही राहू नको. दूध, मद्यपान, परस्त्री, हिंसा, सुवर्ण यांच्या आधाराने तू राहा. खरेच परीक्षितेला लोकांची खरी परीक्षा होती. जुगार कलहाला सर्वनाशाला कारण होतो. शौनको, पांडवांचे उदाहरण पुरे आहे. मद्यपान, एका मद्यपानाने मनुष्य उन्मत्त झाला की अगदी कोणतेही दुष्कर्म करायला तयार. परस्त्रीची अभिलाषा, दुःशासनाचे उदाहरण, रावणाचे उदाहरण अगदी सहज आठवेल. सुवर्ण म्हणजे संपत्ती. पैशासाठी कलह तर केव्हाही लागतो. कलिकलहाचे 5 कारणे. कलियुगाचा प्रभाव यातून पडतो. हिंसा सर्वत्रच आहे, पण कलीला सद्गती म्हणणाऱ्या, सद्गुणी म्हणणाऱ्या परीक्षिताला आणखी काहीतरी माहीत होते. कलियुगात प्रत्यक्ष दुष्कर्म हातून घडल्याशिवाय ते फल देत नाही, त्याचे पाप गणले जात नाही. पण सत्य संकल्प जरी मनात आले तरी ते सत्कर्म घडल्यासारखेच त्याचे फळ मिळते. पापकर्म हातून होणार नाही, अधर्म वाढणार नाही. सत्यकर्माला सत्संकल्पानेच प्रारंभ होतो. परीक्षिताने हा कलियुग ओळखून त्या गुणालाही स्थान दिले. धर्मरूप ऋषभ तेथेच होता. तपस्या, पवित्रता, दया हे त्याचे 3 पाय परीक्षिताने पुन्हा जोडले. कलियुगात धर्म हा सत्य, तप, शुचित्व, भूतदया यांनीच चालतो. सुत सांगत होते, सारी ऋषी मंडळी धेनू, ऋषभ, कली यांचे मर्म समजून घेत होती. सुत पुढे म्हणाले, असा परीक्षित तो अत्यंत निर्भय होता. तक्षक त्याला दोष करायला आला. तक्षक त्यावेळी तो मरणाला भ्याला नाही. शुकदेवाच्या उपायाने त्याने परमगती प्राप्त केली. आपला अंतकाळ जवळ आला हे कळताच त्याने गंगेच्या तीरावर व्रतस्थ राहून हरिकथेचे श्रवण केले. शेवटी तक्षक दंशाचे निमित्त होऊन तो वैकुंठाला गेला. शौनक म्हणाले, सुता ती सगळी गोष्टच सांगावी. तक्षक कोण, तो त्याला का दंश करायला आला. शुकदेवाने काय सांगितले, आम्हाला उत्कंठा लागली. सर्व गोष्ट सांगा. सुत म्हणाले, परीक्षित एकदा मृगयेसाठी वनात गेला होता. कुठं गेला होता? मृगयेसाठी वनात. पुष्कळ वेळ झाला. त्याला भूक तहान लागली. वनात त्याने इकडे तिकडे पाहिले. जवळच एक आश्रम दिसला. तेथे अन्न पाणी मिळेल म्हणून राजा तिकडे गेला. आश्रमाच्या दारापर्यंत अश्वावर बसून गेला. तेथे उतरून आश्रमात शिरला. शांत वातावरण, सावली, श्रमपरिहार व्हायला हवा तो आत पाहतो. तो क्षमिक ऋषी ध्यानस्थ बसले होते. राजा आल्याचे त्यांना भान नव्हते. समाधिग्न मग्न. आपले स्वागत झाले नाही याचा राजाला राग आला. काय करावे? आश्रमात आणखी कोणी नव्हते. तहानेने भुकेने कासावीस झालेला राजा क्षणभर विवेक विसरला. ऋषींवर तो मनातल्या मनात रागावला. आश्रमाच्या बाहेरच एक सर्प मृत पडलेला होता. बाणाच्या टोकाने तो सर्प त्याने उचलला. ऋषींच्या गळ्यात पडेल असा फेकला आणि तो तसाच निघून गेला. तो गेला आणि क्षमिकाचा पुत्र बाहेरून आला. राजा दूर जात होता. त्याने राजाला पाहिले, पण तो हाकेच्या पलीकडे गेला. आत येतो तो ध्यानस्थ पिता. गळ्यात मृत सर्प. तपस्वी पुत्राला अत्यंत संताप आला. हातात मंत्रजळ घेऊन त्याने राजाला शाप दिला. राजाचेच हे कृत्य. आजपासून 7 दिवसात राजाला तक्षक सर्प डसेल आणि राजा मरेल.
संतापाची लाट ओसरली. पित्याच्या अपमानामुळे त्याला वाईट वाटले. तो रडू लागला. समाधीभंग पाहून शमिक जागृतीत आले. गळ्याभोवती साप. मुलगा समोर रडत आहे. काय झाले? सर्प काढून टाकीत त्याने विचारले. शापाचे वृत्त समजता त्याने मुलाला दोष दिला. अरे, परीक्षित आहे म्हणून प्रजा सुखी आहे. तो गेला तर दुष्ट लोकांचे पावेल. राजांच्या रागाच्या भरात काय केलं हे? तुषार्थ राजा त्याला राग आला होता. त्याचा विवेक त्यावेळी सुटला खरा, पण त्याला तुला आतताईपणा करायला नको होता. शमिकांची समतोल विचारधारा. क्षमाशील तपस्वी तेजस्वी तरुण तपस्वी तेच परक खोटा. कलियुगाचा प्रभाव पडू लागला. हे खरंच होते. आता शापवाणी मागे घेता येत नव्हती. हेरांकडून राजाला लवकरच शापवृत्त कळले. सुखदुःखाने मनात संमिश्र भावना उद्भवल्या. ऋषींच्या गळ्यात सर्प टाकायला नको होता, पण आता झाले ते झाले. मरण तर 7 दिवसावर येऊन ठेपले. वैराग्य भगवंताचे स्मरण हाच आता उपाय. गोष्ट डोळ्यासमोर आली ना तुम्हा सगळ्यांची. परीक्षिताच्या दृष्टीला आपले भवितव्य स्पष्ट कळून चुकले. त्याने राज्यकार्य थांबविले. जनमेजयावर सर्व भार टाकला. श्रीकृष्णाने त्याला गर्भात सुदर्शनाने वाचवले होते. त्याचेच अहर्निश स्मरण तो करू लागला. कृष्णलीला श्रवण करण्याची त्याला उत्कंठा लागली. ऋषीमुनींना त्याने कृष्णकथा सांगण्याची विनंती केली. सर्वजण गंगेच्या काठी जमले. गंगा तीरावर राजा व्रतस्थपणे राहू लागला. हरिस्मरणाविना अन्य कशातही मन नव्हते. ऋषी म्हणाले, राजा, यहलोक सोडून तुला जावे लागणार हे निश्चित. शाप आणि खोटी ठरणार नाही. तुला आत्तापर्यंत हरिचिंतनात आम्ही साथ देऊ. आणि मूर्तिमंत विरक्तीस त्यावेळी तेथे आली. होय, दिगंबर बालस्वरूप सुखदेव स्वतःच तेथे आले. तेजाची चालती बोलती आकाशगंगा. दिव्य देहधारी निर्मळ त्रैलोक्यातील कशाचाही मोह नसलेले शुकदेव राजाची सर्वच चिंता दूर झाली. शौनकादी ऋषींनो, परीक्षिताचा व शुकाचा पवित्र संवाद मी आता तुम्हाला सांगणार आहे. पुढच्या भागात त्या चोघा शुकाने वर्णिलेल्या हरिभक्तांच्या कथा कृष्णलीलाही तुम्हाला सांगणार आहे. सुत जरा थांबले. मध्याह्न झाले होते. 2 प्रहरीची नियत कर्म करावायची होती. मध्याह्न सध्या फलाहार सर्व काही व्हायचे होते. विश्रांतीचा समय होता. आकाशातून देवता पृथ्वीकडे मुखे करून उत्साह, आनंद, शांती, पुष्टी यांचा सप्तरंगी वर्षाव करीत होते. नैमिष अरण्यातील मधुर फलदायी वृक्ष पानांचे कान करून सूत काय सांगणार होते ते ऐकण्यासाठी स्तब्ध राहिले होते. सूर्याचे किरण जरा कोवळे झाले आणि सूत पुन्हा स्थानपन्न झाले. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण शुकदेव भागवत सांगतात 2य स्कंद. या ठिकाणी हा भाग संपला. हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सूनार्थ भावये सुधीः. देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.